हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि माय एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण TET आणि CET परीक्षेतील EVS या विषयातील कुटुंब आणि मित्र या विषयावरील 100पेक्षा जास्त प्रश्न उत्तरांचा अभ्यास करणार आहोत. या टॉपिकवर म्हणजे कुटुंब आणि मित्र या विषयावर दरवर्षी हमखास 4 ते 5 प्रश्न हमखास विचारले जातात. वळत आपल्या विषयाकडे. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला आता मग वळत आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे, कुटुंबाचे मुख्य काम काय आहे? उत्तर आहे एकमेकांची काळजी घेणे आणि प्रेम देणे. पुढचा प्रश्न, एकत्र कुटुंब म्हणजे काय? तर आजी आजोबा काका काकू मुले सर्व एकत्र राहतात, त्याला आपण एकत्र कुटुंब म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया, विभक्त कुटुंब म्हणजे काय? तर आई वडील व मुले एवढेच राहतात, त्यांना आपण विभक्त कुटुंब असे म्हणतो. पुढचा प्रश्न, कुटुंबातील सर्वात मोठी व्यक्ती कोण? तर आजी आजोबा. पुढचा प्रश्न पाहूया, आपण कुटुंबात कोणती मूल्ये शिकतो? तर सहकार्य, प्रेम, आदर्श ही मूल्ये आपण कुटुंबामध्ये शिकतो. पुढचा प्रश्न, कुटुंब वृक्ष कशासाठी काढतात? तर नाती समजण्यासाठी कुटुंब वृक्ष काढतात. पुढचा प्रश्न पाहूया, मुले घरात काय मदत करू शकतात? तर पाणी भरणे, झाडांना पाणी घालणे, अभ्यास करणे. पुढचा प्रश्न, कुटुंबात निर्णय कोण घेतो? तर सर्वांच्या चर्चेने मोठी माणसे निर्णय घेतात. पुढचा प्रश्न पाहूया, लग्नानंतर मुलीचे आडनाव का बदलते? तर ती नवऱ्याच्या कुटुंबाचा एक भाग बनते, ही सामाजिक प्रथा आहे. पुढचा प्रश्न, दत्तक मूल म्हणजे काय? तर कायदेशीररित्या दुसऱ्याचे मूल स्वतःचे मानणे म्हणजे मूल दत्तक घेणे होय. पुढचा प्रश्न पाहूया, हम दो हमारे दो याचा अर्थ काय? तर लहान कुटुंब सुखी कुटुंब. पुढचा प्रश्न, कुटुंबात भांडण झाले तर काय करावे? तर शांतपणे बोलून समजूत काढावी. पुढचा प्रश्न पाहूया, सण कुटुंबासोबत का साजरे करतात? तर आनंद वाटतो, नाती घट्ट होतात. पुढचा प्रश्न, कुटुंबाचा प्रमुख कोण असतो? प्रत्येक कुटुंबात वेगळा बहुतेक कमवती व्यक्ती कुटुंब प्रमुख असतो. पुढचा प्रश्न पाहूया, वृद्धाश्रम म्हणजे काय? तर वृद्ध लोकांची काळजी घेणारे संस्था म्हणजे वृद्धाश्रम होय. पुढचा प्रश्न, कुटुंबाचे उत्पन्नाचे मुख्य साधन कोणते? नोकरी, शेती आणि व्यवसाय. पुढचा प्रश्न पाहूया, घर खर्चाचे नियोजन का करावे? तर पैसे पुरवण्यासाठी, बचत करण्यासाठी. पुढचा प्रश्न, रेशन कार्ड कशासाठी वापरतात? तर स्वस्त धान्य मिळवण्यासाठी आणि ओळखपत्र म्हणून रेशन कार्ड वापरतात. पुढचा प्रश्न पाहूया, कुटुंबातील सदस्यांची नोंद कोठे असते? तर कुटुंब नोंदवही किंवा शिधापत्रिकेत कुटुंबातील सदस्यांची नोंद असते. पुढचा प्रश्न, कुटुंबात शिस्त का आवश्यक आहे? तर सर्व गोष्टी व्यवस्थित होण्यासाठी कुटुंबामध्ये शिस्त गरजेची आहे. पुढचा प्रश्न पाहूया, शेळीचे दूध कोणासाठी चांगले आहे? तर लहान बाळ व आजारी माणसांसाठी शेळीचे दूध चांगले आहे. पुढचा प्रश्न, प्राणी मित्र योजना काय आहे? तर जखमी प्राण्यांवर उपचार करणे. पुढचा प्रश्न, प्राणी संग्रहालय का असते? प्राण्यांबद्दल माहिती मिळावी म्हणून आणि संरक्षण व्हावे म्हणून. उंटाला वाळवंटाचे जहाज का म्हणतात? तर पाण्याशिवाय अनेक दिवस तो चालू शकतो. पुढचा प्रश्न, कोणता प्राणी आवाजाने ओळखतो? वटवाघूळ. ब्लू क्रॉस संस्था काय करते? प्राण्यांचे संरक्षण करते.
पुढचा प्रश्न पाहूया. शेतकऱ्यांचा मित्र कोणता प्राणी? गांडूळ आणि बैल. पुढचा प्रश्न. गांडूळ शेतीला कशी मदत करतो? तर जमीन भुसभुशीत करून. पुढचा प्रश्न पाहूया. मासे कसे श्वास घेतात? तर कल्ल्याद्वारे मासे श्वास घेतात. पुढचा प्रश्न. तुळशीचे महत्त्व काय? तर औषधी वनस्पती आहे आणि हवा शुद्ध करते. पुढचा प्रश्न. कडुलिंबाचा उपयोग काय? तर कीटकनाशक म्हणून त्याचा उपयोग होतो, औषध आणि दात घासण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आपण कोणत्या झाडाची पूजा करतो? तर पिंपळ, वड आणि तुळस. पुढचा प्रश्न पाहूया. वड या झाडाचे वैशिष्ट्य सांगा. तर पारंब्या जमिनीत असतात, खूप मोठे होते. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष का म्हणतात? कारण सर्व भाग उपयोगी पडतात म्हणून. पुढचा प्रश्न. चिपको आंदोलन कशासाठी होते? तर झाडे तोडण्यापासून वाचवण्यासाठी. पुढचा प्रश्न. पाने हिरवी का असतात? उत्तर आहे हरितद्रव्यांमुळे. पुढचा प्रश्न पाहूया. झाडे अन्न कसे बनवतात? तर उत्तर आहे प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे झाडे अन्न बनवतात. पुढचा प्रश्न. कोणत्या झाडाच्या पानापासून विडी बनते? उत्तर आहे तेंदूच्या पानापासून विडी बनते. पुढचा प्रश्न पाहूया. व्यान महोत्सव कधी साजरा करतात? तर उत्तर आहे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. पुढचा प्रश्न. शाळेत कोणता उपक्रम झाडांसाठी घेतात? तर एक मूल एक झाड. पुढचा प्रश्न. गटकार्याचे फायदे काय आहे? तर सहकार्य वाढते, सर्वांचे मत कळते. पुढचा प्रश्न. टपरीवाला पोस्टमन हे कोण? उत्तर आहे आपले मदतनीस मित्र आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. सफाई कामगारांचे महत्त्व काय? तर परिसर स्वच्छ ठेवतात, आजार टाळतात. पुढचा प्रश्न. शेजारी महत्त्वाचे का असतात? तर अडचणीत मदत करतात, पहिले मित्र असतात. पुढचा प्रश्न. मैत्री कशी टिकते? तर प्रामाणिकपणा, मदत व विश्वासाने. पुढचा प्रश्न. इयत्ता तिसरीच्या मुलांना कुटुंब संकल्पना कशी शिकवाल? तर मुलांना स्वतःच्या कुटुंबाचे फोटो आणायला सांगून, नाती गोळा करून कुटुंब वृक्ष बनवून मुलांना कुटुंब संकल्पना शिकवता येते. पुढचा प्रश्न. एकल पालक कुटुंब म्हणजे काय? तर फक्त आई किंवा फक्त वडील मुलांना सांभाळतात असे कुटुंब म्हणजे एकल पालक कुटुंब होय. पिढी म्हणजे काय? तर आजोबा, वडील, मूल या 3 पिढ्या एकाच काळात असणे म्हणजे पिढी होय. पुढचा प्रश्न पाहूया. आडनाव कशावरून पडते? तर आडनाव गाव, व्यवसाय, वडिलांचे नाव यावरून आडनाव पडते. पुढचा प्रश्न. पारिवारिक हिंसा झाल्यास कोठे तक्रार करावी? तर 181 या नंबरवर महिला हेल्पलाईनवर तक्रार करावी किंवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी. पोलीस स्टेशनचा नंबर आहे 100. पुढचा प्रश्न पाहूया. आजी आजोबांचे महत्त्व काय? अनुभव देतात, कथा सांगतात, संस्कार करतात. पुढचा प्रश्न. अनाथ मुलांसाठी शासनाची कोणती योजना आहे? तर बालगृह, दत्तक योजना आणि मिशन वात्सल्य या योजना आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. विवाह नोंदणी का करावी? कारण कायदेशीर पुरावा म्हणून आणि हक्क मिळवण्यासाठी. पुढचा प्रश्न. कौटुंबिक मालमत्तेत मुलीचा हक्क आहे का? तर हो, मुलीचा हक्क आहे. 2005च्या कायद्यानुसार समान हक्क आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वंशावळ म्हणजे काय? तर अनेक पिढ्यांची नात्यांची नोंद म्हणजे वंशावळ होय. कुटुंबातून कोणतीही लोककला शिकतो? भजन, ओव्या, लोकगीते, सणवार पद्धती शिकतो.
पुढचा प्रश्न, पोटजात म्हणजे काय? तर एकाच जातीतील उपजात म्हणजे पोटजात. उपगट म्हणजे पोटजात होय. पुढचा प्रश्न, आंतरजातीय विवाहाबद्दल तुमचे मत काय? तर कायद्याने मान्य, व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. पुढचा प्रश्न, मुलांना गुड टच बॅड टच कुटुंबाने का शिकवावे? तर लैंगिक शोषणापासून संरक्षणासाठी मुलांना गुड टच बॅड टच कुटुंबाने शिकवावे. पुढचा प्रश्न, पालक सभा कशासाठी असते? तर मुलांच्या प्रगतीबद्दल शिक्षक पालक चर्चा. पुढचा प्रश्न, NCF 2005 नुसार इयत्ता 1ली ते 2रीसाठी EVS काम एकत्रित आहे. तो उत्तर आहे, मुले परिसराकडे तुकड्याने नाही तर संपूर्णपणे पाहतात. पुढचा प्रश्न, सहजीवन म्हणजे काय? उदाहरण द्या. तर 2 सजीव एकमेकांना मदत करतात. उदाहरणार्थ मधमाशी व फूल. पुढचा प्रश्न पाहूया. परजीवी वनस्पती कोणती? अमरवेल ही दुसऱ्या झाडावर वाढते म्हणून ही परजीवी वनस्पती आहे. पुढचा प्रश्न, कीटकभक्षी वनस्पती कोणती? तर घटपर्णी ड्रोसेरा कीटक खाते. पुढचा प्रश्न पाहूया. वन्यजीव संरक्षण कायदा कधी आला? तर 1972 रोजी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? उत्तर आहे शेकरू. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? उत्तर हरियाल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्य फूल कोणते? महाराष्ट्राचे राज्य फूल आहे जारोळ. पुढचा प्रश्न, जैवविविधता म्हणजे काय? तर परिसरातील सर्व प्रकारचे प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव म्हणजे जैवविविधता होय. पुढचा प्रश्न, लुप्त होणारे प्राणी कोणते? उत्तर आहे वाघ, गेंडा आणि गिधाड. पुढचा प्रश्न, ताडोबा कशासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे व्याघ्र प्रकल्प आणि वाघांचे संरक्षण व्हावे म्हणून. पुढचा प्रश्न, घराजवळील झाडावरून ऋतू कसा ओळखावा? तर पानगळ हिवाळा, नवीन पालवी वसंत ऋतू आणि फळे म्हणजे उन्हाळा. उन्हाळ्यामध्ये फळे येतात. यानुसार आपण घराजवळील झाडावरून ऋतू ओळखू शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. कंपोस्ट खत कशापासून बनते? उत्तर आहे पालापाचोळा, स्वयंपाकघरातील कचरा. पुढचा प्रश्न, पाळीव प्राण्यांना लस का टोचतात? उत्तर आहे रेबीज सारखे आजार होऊ नये म्हणून. पुढचा प्रश्न पाहूया. दूध संघ कशासाठी असतो? तर शेतकऱ्यांकडून दूध गोळा करून विकण्यासाठी. पुढचा प्रश्न, शाळा व्यवस्थापन समितीमध्ये कोण असते? उत्तर आहे पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामपंचायत सदस्य. मुख्याध्यापक यांची भूमिका काय? तर शाळेचे नियोजन व नियंत्रण करणे. पुढचा प्रश्न, अंगणवाडी सेविका काय काम करते? तर 0 ते 6 वर्षे मुलांना पोषण व पूर्व प्राथमिक शिक्षण देते. पुढचा प्रश्न, ग्रामसेवक कोणाचे मित्र असतात? उत्तर आहे गावकऱ्यांचे. सरकारी योजना पोहोचवतात. पुढचा प्रश्न, तलाठी यांचे काम काय? तर जमिनीच्या नोंदी ठेवणे व सातबारा देणे. पुढचा प्रश्न, नाभिक समाजाला काय सेवा देतो? उत्तर आहे केस कापणे. पुढचा प्रश्न, शाळेत मैत्री का महत्त्वाची? तर एकमेकांकडून शिकतो, भीती कमी होते आणि आनंद वाटतो. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.